नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये. आज आपण मस्त अशी चमचमीत पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत. घरच्या घरी मस्त अशी चमचमीत पावभाजी कमीत कमी वेळात आणि जास्त पसारा न करता कशी बनवायची ते पाहूयात. सर्वात आधी येथे मी कोणकोणत्या भाज्या घालत आहे ते आपण पाहूया. गाजर स्वच्छ धुवून वरची साल काढून घेऊन अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत. 3 मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून साल काढून घ्यायचे आहेत. तसेच 2 शिमला मिरच्या धुवून बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. 1 वाटी फ्लॉवर मी येथे गरम पाण्यात मीठ टाकून स्वच्छ धुवून या भाज्यांमध्ये घालून घेतला आहे. यामध्येच आपण कोबी, वाटाणा, बीन्स या भाज्यासुद्धा ॲड करू शकतो. तसेच रंग छान येण्यासाठी छोटासा बिटाचा तुकडा देखील ॲड करू शकतो. या सगळ्या भाज्या आता मी कुकरमध्ये घालून घेत आहे. यामध्येच थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे आणि 2 ग्लास येथे मी पाणी घालून कुकरचे झाकण लावून घेतले आहे. भाज्या आपल्याला चांगल्या गाळ होईपर्यंत शिजून घ्यायच्या आहेत. त्यामुळे येथे मी 5-6 शिट्ट्या कुकरच्या काढून घेतल्या आहेत. भाज्या शिजून होतात तोपर्यंत आपण इकडे कांदा टोमॅटो चिरवून घ्यायचा आहे. येथे मी बारीक आकाराचे कांदे वापरत आहे. त्यामुळे 4 ते 5 बारीक कांदे मी चिरून घेतले आहेत. तसेच 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत. 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत. आता रवी घेऊन अशा प्रकारे या भाज्या कुकरमध्येच बारीक करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मस्त रवीने भाज्या जितक्या बारीक करता येतील तितक्या बारीक करून घ्याव्यात. पहिल्यांदाच या चॅनेलवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे प्रत्येक येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल. पाहू शकता सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा बारीक झालेल्या आहेत. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये चमचाभर बटर घालून घ्यायचे आहे. तसेच थोडेसे तेल घालून घ्यायचे आहे. तेल आणि बटर गरम झाले की आता आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा ब्राऊन होण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. त्यामध्ये आपण थोडेसे मीठ टाकले की कांदा लवकर लाल होतो. आलं लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे. 5-6 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा येथे मी वाटून घेतला आहे. कांद्यामध्येच आता 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी घालून घेतली आहे. आता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालून घेत आहे. कांदा आणि आलं लसूण पेस्ट चांगली परतवून घ्यायची आहे. कांदा आता मऊ झालेला आहे आणि थोडासा कलरसुद्धा बदललेला आहे. आता यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतला आहे.
आता हे सगळं आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅस मध्यम किंवा मोठा ठेवून कांदा टोमॅटो चांगले परतवून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी थोडेसे मीठ घालून घेतले आहे. टोमॅटो शिजला की अशा प्रकारे चमच्याने टोमॅटो बारीक करून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये मसाले ॲड करून घेऊया. येथे मी 3-4 चमचे कांदा लसूण मसाला घालून घेतला आहे. अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल किंवा लाल तिखट तुम्ही घरी वापरत असाल तर ते सुद्धा यामध्ये घालू शकता. मसाला घातल्यानंतर हे मिश्रण कढईला चिटकायला लागते, म्हणजेच मसाला खालून जळायला लागतो, तर तेव्हा आपण थोडेसे तेल ॲड करू शकतो. आता यामध्ये मी 1 मोठा चमचा पावभाजी मसाला घालून घेतला आहे. मसाला खाली कढईला चिकटत आहे, त्यामुळे येथे आपण थोडेसे तेल घालून हा मसाला चांगला परतून घेणार आहोत. एक 2 मिनिटभर हा मसाला चांगला सुगंध येईपर्यंत परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक करून घेतलेली भाज्या घालणार आहोत. सावकाशपणे बारीक करून घेतलेल्या भाज्या यामध्ये मी घालून घेतल्या आहेत. आता भाजी चांगली मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायची आहे. ज्या कुकरमध्ये आपण भाज्या बारीक केल्या त्या कुकरमध्येच थोडेसे पाणी घालून या भाजीमध्ये घालून घ्यायचे आहे. तुम्हाला जशी भाजी आवडत असेल, घट्ट पातळ, त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे. पुन्हा ही भाजी 1-2 मिनिटासाठी रवीने मी अशा प्रकारे स्मॅश करून घेत आहे. गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे आहे. कुकरमध्येच पाणी घालून आता मी या भाजीमध्ये घालून घेतले आहे. मस्त बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि 1 चमचा बटर घालून घ्यायचे आहे. बटर नसेल घालायचे तर आपण येथे साजूक तूपसुद्धा घालू शकतो. सध्या वाटाण्याचा सीझन नाही आहे आणि फ्रोझन वाटाणे मी वापरत नाही, त्यामुळे येथे मी वाटाणा घातलेला नाही. वाटाणा जर बाजारात उपलब्ध असेल तर यामध्ये वाटाणा वाफवून नक्की घालावा. पाच ते 7 मिनिटे ही भाजी छान झाकण ठेवून उकळवून घ्यायची आहे. मस्त अशी पावभाजीची भाजी तयार झालेली आहे. आता आपण बटर लावून
अशा प्रकारे पाव भाजून घेऊयात. एक जोडी पाव येथे मी मधून कट करून घेतले आहेत. पावाला दोन्ही बाजूने बटर लावून तव्यावर मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. पाव भाजून झाले की मस्त आपली चमचमीत अशी पावभाजी घरच्या घरी तयार झालेली आहे. आता आपण बनवलेली ही पावभाजी मस्तपैकी डिशमध्ये सर्व करूया. एका बाजूला बारीक चिरून ठेवलेला कांदा आणि लिंबू ठेवून घ्यायचे आहे. वाटीमध्ये आपण तयार केलेली भाजी घालून घ्यायची आहे आणि सोबत पाव ठेवायचे आहेत. भाजीमध्ये वरतून थोडेसे बटर तसेच थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून डिश सर्व करायची आहे. मस्त अशी घरच्या घरी चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे.